नमस्कार मित्रांनो. आजच्या बाजारात चार मोठ्या घडामोडींनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका कंपनीने एआयवर मोठा दाव लावला आहे, तर दुसऱ्या कंपनीने हजारो कोटीचे निधी उभारत आहे. एका मल्टीबॅगर शेअर्समध्ये अचानक घसरण झाली आहे, तर एचएलने तेजस MK1A प्रकरणात थेट FIR दाखल केले आहे. या सर्व बातम्याचा तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचबरोबर बाजार तडका या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया झी एंटरटेनमेंटबद्दल आलेली मोठी बातमी. म्हणजे झी एंटरटेनमेंटच्या बोर्डने तब्बल 2,300 कोटी रुपयाचा निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 4% तेजी पाहायला मिळाली. कंपनी हा निधी नवीन व्यवसाय संधी, डिजिटल विस्तार आणि भविष्यातील वाढीसाठी वापरणार आहे. सध्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मची स्पर्धा वाढत आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त निधी कंपनीला नवीन गुंतवणुकीसाठी मदत करू शकतो. विश्लेषकांच्या मते हा फंडरेज झी एंटरटेनमेंटच्या ग्रोथ स्ट्रॅटेजीचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो. आता वळूया IT सेक्टरमधील मोठ्या अपडेटकडे. जे TCS. तर TCSने जागतिक AI कंपनी अँथ्रोपिक सोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील ही भारतातील सर्वात मोठ्या भागीदारापैकी एक मानली जात आहे. या करारानुसार TCS सुमारे 50,000 कर्मचाऱ्यांना क्लाउड AI प्लॅटफॉर्मचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच कंपनी AI सोल्युशन विकसित करण्यासाठी डेडिकेटेड बिझनेस युनिट देखील स्थापन करणार आहे. फायनान्शियल सर्व्हिस, हेल्थकेअर, टेलिकॉम आणि एव्हिएशन यासारख्या क्षेत्रामध्ये AI आधारित उपाय विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या जगभरात AI रेव्होल्यूशन सुरू आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि Amazon व नंतर आता भारतीय IT कंपन्याही AIवर मोठा फोकस करत आहे. TCSची भागीदारी भविष्यातील AI रेव्हेन्यू वाढीसाठी महत्त्वाची ठरू शकतो. आता पाहूया आजची सर्वात मोठी निगेटिव्ह अपडेट. म्हणजे एमटार टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये 11% घसरण पाहायला मिळाली. यामागचे मुख्य कारण म्हणजे कंपनीचा महत्त्वाचा अमेरिकन ग्राहक ब्लूम एनर्जी. तर ब्लूम एनर्जीशी संबंधित एका मोठ्या डाटा सेंटर प्रोजेक्टवर अनिश्चितता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याचे दिसून आले. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमटार टेकचा मुख्य व्यवसाय अजूनही मजबूत आहे. कंपनी डिफेन्स, स्पेस, क्लीन एनर्जी आणि न्यूक्लिअर सेक्टरमध्ये काम करते. अनेक तज्ज्ञांच्या मते ही घसरण कंपनीच्या मूलभूत व्यवसायापेक्षा ग्राहक संबंधित जोखीम झाली आहे. म्हणून पुढील काही अपडेट्सवर बाजाराचे विशेष लक्ष असणार आहे. आता येऊया डिफेन्स सेक्टरमधील महत्त्वाच्या बातमीकडे. म्हणजे HAL. तर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने तेजस MK1A फायटर जेट प्रकल्पाशी संबंधित बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणावर गुन्हा दाखल केला आहे. काही पुरवठादारांकडून सादर करण्यात आलेल्या चाचणी अहवालामध्ये अनियमितता आढळल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर HALने तातडीने चौकशी सुरू करून कायदेशीर कारवाई केली आहे. पहिल्या नजरेत ही बातमी नकारात्मक वाटू शकते, पण मात्र डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. HALने कोणतीही तडजोड न करता थेट कारवाई केल्यामुळे कंपनीच्या गव्हर्नन्स स्टँडर्डवर विश्वास वाढताना दिसतो. महत्त्वाची बाब म्हणजे तेजस MK1A प्रकल्पाच्या उत्पादन प्रक्रियेवर कोणताही मोठा परिणाम झाल्याची माहिती सध्या समोर आलेली नाही. मित्रांनो, आजच्या 4 बातम्या वेगवेगळ्या सेक्टर्समधून आलेल्या असल्या तरी एक समान गोष्ट दिसते, ती म्हणजे कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी मोठे निर्णय घेत आहे. तुमच्या मते यापैकी सर्वात मजबूत स्टॉक कोणता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजार तडकासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.